नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यासाठी आहे, आपल्या अन्नदात्यासाठी आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज इतकी मराठवाड्यामध्ये बिकट परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं. जी आपल्यासाठी शेतकरी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करतय रानामध्ये, आणि त्यानं पिकवल्यास आपण गप्पागप बासमती राईस, दुसरा राईस, चांगले तांदूळ, चांगल्या पुऱ्या कशाच्या खातावं आपण, त्यानं पिकवल्यास आपण खातावं. ही मंत्री संत्री देखील त्यानं पिकवल्यासच खातेत. आज एका कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्या नाकातून रक्त येले, त्याचं नाव मंगेश साबळे, त्याच्याकडे जर आज कुणी लक्ष देत नसलं तर मी तुम्हाला सांगतो, एकदम आपल्या मराठवाड्याची खराब परिस्थिती चालू आहे. जी शेतकरी उन्हात पाण्यात पावसात कशात काम करतय, ती शेतकरी आज जर उपाशी मरत असला तर काय फायदा आपल्या ह्या मराठवाड्याचा, नसल्या मंत्र्याचा, नसल्या सरकारचा. मला सांगा, ती पोरगा आज 7-8 दिवस झालं अन्नाचा कण नाही, पाणी नाही, काय नाही, तरसायला लागले. जर शेतकरीच उपाशी मरत असला तर आपला काय फायदा आहे. लक्षात घ्या, मी एक व्यावसायिक माणूस आहे. मला वाटतंय सरकारनं लवकरात लवकर त्या मंगेश साबळेला जाऊन भेट द्यावी, त्या शेतकरी पुत्राला भेट द्यावी मित्रांनो, नाही तर काय खरं नाही. असंच आपण सगळे संपून जाताल. आज शेतकरी जिवंत राहिला तर तुम्ही, आम्ही, मंत्री संत्री, आपले लेकरं सगळे व्यावसायिक जिवंत राहणार आहेत. विचार करा, खोटं बोलायचं नाही. चला, धन्यवाद मित्रांनो.